नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सध्या थंडी असल्यामुळे मेथी खूप प्रमाणात बाजारात मिळते। त्यासाठी आपण मेथी बाजारातून आणली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून आता ती अशी पाडग्यात काढून आपण चिरून घेणार आहोत। आज आपण बनवणार आहे मेथीचं पिठलं। त्यासाठी एक पाटीभर डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 कांदे घेतले आहे, कोथिंबीर आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या आहेत आणि जिरा घेऊन असं मिक्सरला जाड बारीक वाटून घेणार आहोत। आता आपण ही सगळी तयारी करून घेऊ आणि मग पुढची कृती करू। आता आपण कढईत तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालूया। मेथीचं हे पिठलं खूप छान लागतं, नुसतं पिठलं खाण्यापेक्षा सगळ्यांना आवडतं आणि त्याची चव एक छान असे थोडीशी अशी कडू असं मेथीला चव असते, त्यामुळे ते छान लागतं मेथीचं पिठलं। आता मोहरी तडतडली, आपण त्यामध्ये हिंग घालूया। आता जिरं घातलं आणि पुन्हा लसूण अगदी बारीक चिरून घेतला आहे तो घालणार आहोत आणि कांदा घालणार। परतून घेणार आहोत आणि हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते पण घालणार आहोत। ते छान असं परतून घेणार आहोत। थोडंसं आलं लसूण कच्चेपणा थोडासा निघून गेल्यावर आपण तिथपर्यंत भाजून घेणार आहोत कांदा आणि हे सगळं वस्तू। 2 मिनटं परतून घेऊ आपण। असंच थोडंसं तेल घालूया। त्यानंतर आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत, मेथी घालणार आहोत। मेथी पण अशी छान परतून घेणार तेलावर। थोडीशी हळद घालणार आहोत। ती अशीच तेलावर आपण अशी याची वाफ काढून घेऊया। 1-2 सेकंद झाकून घेऊया, म्हणजे मेथी चांगली आपली शिजली जाईल। आता हे पिठल्यात आपण पाणी घातलेलं आहे आणि आपण आता याच्यावर झाकण ठेवून वाफ येऊ देऊ याची 1-5 मिनटं। आता आपण झाकण काढून पाहूया। हे बघा, असं खूप छान असं मेथीचं पिठलं रेडी आहे। असं आलटून वेगळं असं चवीचं मेथीचं पिठलं खायला खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपण ताटात वाढवून घेऊया। आपलं मेथीचं पिठलं रेडी आहे। ते पोळीसोबत, भातासोबत गरम गरम छान लागतं। चवीला पापड, कांदा असलं की खूप छान असं जेवण होतं। तुम्ही नक्की ट्राय करा हे अशा प्रकारचं मेथीचं पिठलं। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।